नमस्कार सर्वांना, मी प्रीती देसाई स्वागत करते तुमचा ट्रेड माइंड एज्युटेक या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण एका पुस्तकानं आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. ते म्हणजे ट्रेडिंग हॅबिट्स, ज्याच्यामध्ये आहेत 39 मोस्ट पॉवरफुल रूल्स. आणि हे आपण आपल्या मराठी भाषेतून बघत होतो. तर ही जी काही सिरीज आहे ही पुन्हा कंटिन्यू होईल. मधले काही दिवस मी 200 SMA वाली स्ट्रॅटेजी जी आहे ती अपलोड करत होते. त्याचे 5 व्हिडिओज जे आहेत हे मी पोस्ट केलेले आहेत या चॅनलवरती. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही हे चेक करू शकता. अगदी स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करण्यापासून ते रिस्क मॅनेजमेंट आणि एक कम्प्लीट गाईडपर्यंत सर्व व्हिडिओज जे आहेत हे पोस्ट केलेले आहेत. तर ते तुम्ही प्लीज बघा, कारण की ती खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रॅटेजी. आणि तुम्ही त्या स्ट्रॅटेजीनं सुरुवात करू शकता. जे लोक बिगिनर म्हणून सुरुवात करत आहे, ज्यांना रिस्क कमी हवी आहे त्यांच्या ट्रेडिंगमध्ये, तर त्या लोकांसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. जे लोक ऑफिस गोईंग आहेत, कॉलेज गोईंग आहेत, हाऊसवाईफ आहेत, ज्यांना कम्प्लीट टाइम भेटत नाही इंट्राडे करण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ही जी आहे ही स्ट्रॅटेजी आहे. तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे मागचा जो काही वीक आहे, मागचा जो काही आठवडा आहे, तो ह्या स्ट्रॅटेजीमध्ये अपलोड करण्यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा आपण आजपासून 39 हॅबिट्स वाले जी आपली सिरीज आहे पुस्तकाची, ज्याच्यामध्ये खूप छान रूल्स आहेत, सायकोलॉजीज आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, ज्या आपण ट्रेडिंगमध्ये यूज करू शकतो. तर ती आपण सिरीज पुन्हा स्टार्ट करत आहोत. ओके. सो आपल्याला बघायचे आजही 3 रूल्स. प्रत्येक व्हिडिओमधून आपण 3 रूल्स बघत आहोत. 15 रूल्स जे आहेत हे आपले बघून झालेले आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला 3 इम्पॉर्टंट रूल्स बघायचे आहेत ट्रेडिंग हॅबिट्स बद्दल. ठीक आहे. सो कम्प्लीट रॉ व्हिडिओ असेल. जे काय ट्रेडिंग व्ह्यू जी स्क्रीन आहे याच्यावरती मी हे जे काही रूल्स आहेत हे प्रेझेंट केलेले आहेत थ्रू द टेक्स्ट. सो मी तुम्हाला इकडे दाखवेन. येस. ओके. येस. सो आपल्याला बघायचं आहे आता. जस्ट मिनिट. रूल नंबर 16. ओके. येस. बघा, रूल नंबर 16 जो आहे आपला, हा काय सांगतोय आपल्याला, तर विशफुल थिंकिंग मस्ट बी बॅनिश्ड. ओके. विशफुल थिंकिंग, बरोबर आहे ना? विशफुल थिंकिंगचा अर्थ काय? एखादी विश मागणे, बरोबर आहे ना? आपली एखादी इच्छा असणे, आपली एखादी आशा असणे, याला आपण म्हणतो विश. ओके. आणि मार्केटमध्ये जर विशफुल थिंकिंग असतं, ठीक आहे, ते नेहमी काय होतं? खतम होतं, खतम, ज्याचा काहीही यूज नसतो. ओके. बघा, मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, तर तुम्हाला भावना शून्य राहावं लागतं. भावना शून्य म्हणजे काय? तिथं कुठलेही इमोशन्स आणून चालत नाहीत, कुठल्याही इच्छा अपेक्षा आणून चालत नाहीत. बरोबर आहे ना? बघा, होप किंवा आशा ही स्टॉक मार्केटमध्ये सर्वात हानिकारक गोष्ट आहे. बरेचसे लोक, बरेचसे ट्रेडर्स मी म्हणेन, ठीक आहे, न्यू कमर्स जे आहेत, यांचं ट्रेडिंग एकाच गोष्टीवर चालू असतं, ते म्हणजे होप. वेडी आशा असते त्यांना मार्केटबद्दल. त्यांचा होप असतो खूप मार्केटमध्ये, नाही मार्केट आज वरच जाणार, नाही मार्केट आज पडणारच. कसं वाटतं त्यांना, काय वाटतं, आय डोंट नो, पण त्यांना हे वाटतं, त्यांचा खूप मोठा होप असतो. आणि हे सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. हे जे काय इमोशन्स आहेत मार्केटच्या प्रती, होप असणे, असं वाटणेच, हे जे काय होप आहे हे खूप डेंजरस आहे, खूप हानिकारक आहे. आणि हानी म्हणजे ना, इथं काय होणार आहे? डायरेक्ट पैशांची हानी आहे. डायरेक्ट पैसे जातात. असं इथं आपलं कुठलं मधलं प्रोडक्ट नाही आहे, किंवा आपला दुसरा कुठला बिझनेस नाही आहे त्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट्स आहेत, एखाद्या आपल्या वस्तू आहेत त्या डॅमेज होणार, मग आपल्याला लॉस होणार. नो. इथं तुमचा लॉस जो आहे हा डायरेक्ट कशाशी रिलेटेड आहे? मनीशी रिलेटेड आहे. डायरेक्ट आपले पैसे जाणार आहेत. ओके. त्यामुळं होपफुल थिंकिंग, विशफुल थिंकिंग कधीही मार्केटमध्ये काम करत नाही. त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही चार्ट समोर बसता, ठीक आहे, त्यामुळे पहिली गोष्ट कट डाऊन करा म्हणजे होप, आशा असणे किंवा असं वाटणे मार्केट आज वर जाईल, खाली येईल, त्यानंतर थोड्या वेळानं वर जाईल, थोड्या वेळानं खाली येईल. नो. सगळ्यात हानिकारक गोष्ट आहे ही. ठीक आहे. बघा, बिग लॉस होणे व बिग पोझिशन सायझिंग हे याच्या मागचं सर्वात मोठे कारण आहे. ओके. आता माणसाला आशा असते. जेव्हा माणसाला आशा असते तेव्हा आपण भरपूर गोष्टी कॅरी करतो. बरोबर आहे ना? आता मला असं वाटतंय की उद्या नाही, मार्केट वरच जाणार आहे, सो मी तर काय प्लॅन करेन? बायचा प्लॅन करेन. मग माझी आशा आहे, माझा होप आहे की मला माहिती आहे उद्या वरच जाणार आहे मार्केट. मग मी काय करणार? बिग पोझिशन सायझिंग. बिग पोझिशन सायझिंगचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय आहे? हेवी क्वांटिटीज, जास्त प्रमाणात शेअर्स घेणे. ओके. एक्स्ट्रा रिस्क घेणे आवाक्याच्या बाहेर जाऊन. बरोबर आहे. जिथं नॉर्मली आपण 100
जर शेअर्स घेत असू तर उगाच होप आहे याच्या, वाटतंय मला, मला गॅरंटी आहे, ठीक आहे, मला असं वाटतंय, मला असं मन सांगतंय की मार्केट वर जाईल, तर मी 200 क्वांटिटी घेते, 300 क्वांटिटी घेते, प्रॉफिट मला जास्त होईल. नुसतं आपण प्रॉफिटकडेच बघतो. कधी विचार केलाय मार्केट फिरलं तर या हेवी क्वांटिटीजला घेऊन किती मोठा लॉस होईल? यालाच म्हणतो आपण बिग लॉस. बिग लॉस होण्याचं सगळ्यात मोठं कारण हे ट्रेड, टेक्निकल अनालिसिस न येणे, हे मार्केट न समजणे, हे नसतं. काय असतं माहिती तुम्हाला? बिग पोझिशन सायझिंग हे एकमेव आहे, जिथे आपण क्वांटिटीज जास्त घेतो, प्रमाणाच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर. हे एकमेव कारण आहे की जिथं आपल्याला बिग लॉस होतोय, सगळ्यात मोठं कारण. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, एकतर तुम्ही भावना शून्य व्हा, होप कुठलाही ठेवू नका, किंवा असं कधीही वाटून घेऊ नका की मला वाटतंय मार्केट वर जाईल किंवा खाली येईल. अजिबात वाटून घेऊ नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही तुमची पोझिशन सायझिंग जी आहे ही वाढवू नका. म्हणजे तुमच्या क्वांटिटीचं प्रमाण आहे हे कधीही मोठं करू नका. नेहमी जे आपलं आरपीटी आहे, जे आपली रिस्क आहे त्याच्यातच ठेवा. तेच फायदेशीर आहे. जर तुम्ही क्वांटिटीज वाढवला, डेफिनेटली मी ऍग्री करते, तुम्हाला प्रॉफिट जास्त होईल हो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला एका गोष्टीचं उत्तर द्या, तुम्हाला 100% मार्केटची गॅरंटी आहे की मला प्रॉफिटच होईल? असा तुमचा होप आहे की 100% मार्केट वर जाणार आहे? कोण आहोत आपण? आणि किती असं कॅपिटल आहे आपलं की बाबा आपण मार्केटला हलवू शकतो, आपण एखाद्या स्टॉकला हलवू शकतो असं? तर तुम्ही 100% बरोबर पकडून तुमच्या पोझिशन सायझिंग तुम्ही वाढवायला लागलाय. काय ते लाईक सेंटेन्स, रिस्क है तो इश्क है लाईक, ठीक आहे, असं असं म्हणून तुम्ही तुमच्या ज्या क्वांटिटीज आहे हे वाढवायला लागलाय प्रॉफिट फक्त बघून. तर होणाऱ्या लॉसचं तुम्ही काय करणार आहात? जर तुम्हाला लॉस झाला तर काय करणार? त्याचं अकाउंट संपणार. बरोबर आहे ना? पुढे ट्रेडिंग करायचा होपच सोडून देणार आहे तुम्ही मग? काय अर्थ आहे का या गोष्टींना? नाही. त्यामुळे काय करा, कधीही एकतर भावना ठेवू नका, बिग लॉसेस करू नका. आणि बिग लॉसेस होण्याचं इथं महत्वाचं कारण आहे की आपण होप मध्ये जातो, आपल्याला असं वाटतं, आणि देन आपण पोझिशन सायझिंग जी आहे ही आपली ही वाढवतो. सो प्लीज स्टॉप दिस. पोझिशन सायझिंग किंवा क्वांटिटीज, नंबर ऑफ शेअर्स कधीही वाढवायचे नाही, कारण होप आपल्याला कुठलाही ट्रेडिंग सिग्नल, प्लॅन और गायडन्स देत नाही. ओके. होप नावाची जी गोष्ट आहे, मला वाटणे, हे काय, हा काय तुमचा ट्रेडिंग सिग्नल आहे का? कुठला बुलिश, बेरिश, पॅटर्न, ब्रेकआउट काहीतरी आहे का? काहीच नाही आहे. इट्स जस्ट अन इमोशन. इमोशन आहे हे फक्त. ठीक आहे. त्यामुळे हा कुठलाही ट्रेडिंग सिग्नल नाही आहे, कुठलाही सिस्टम नाही आहे, प्लॅन नाही आहे, गायडन्स नाही, काही नाही आहे. मग याच्या आधारावरती तुम्ही कशा काय क्वांटिटीज जास्त मारताय? चुकीचं आहे ना हे. ह्याच्यामुळे तुमचा बिग लॉस होतोय. सो प्लीज हे करू नका. ठीक आहे. आणि जेव्हा ट्रेडिंग डिसिजनची वेळ येते, तेव्हा प्रत्येक ट्रेडरने फॅक्ट्स आणि रूल्स वरती काम करावे. ऑब्विस आहे. होप वरती काम करू नये. जेव्हा तुमच्या डोळ्याला एखादा पॅटर्न दिसतोय, तो ब्रेकआउट होतोय, त्याला म्हणतात फॅक्ट्स आणि त्याला म्हणतात रूल्स. ओके. की जे आपल्याला दिसतंय त्याच्यावरती आपण करतोय. आणि ट्रेडिंग हे यावरती चालतं. एखादा पॅटर्न ब्रेकआउट होतोय, एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, बॉटम आहे, टॉप आहे, ट्रेंड लाईन आहे, जे पण आहे, व्हॉट एव्हर, जे टेक्निकल अनालिसिस आहे थोडक्यात, जेव्हा तुम्हाला ते टेक्निकल अनालिसिस दिसतंय, बिंदास ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण उगाचच काल मार्केट पडलंय म्हणून आज वर जाणार आहे, आज खूप वर गेले म्हणून उद्या पण वरच जाणार आहे, असं जर तुमची विश असेल, किंवा असं जर तुमचा होप असेल, किंवा कुठलं तरी टीव्ही चॅनल ऐकलंय, किंवा कोणतरी चार लोक येऊन सांगतायत, असं जर तुम्ही थिंकिंग करत असाल तर विच इज टोटली रॉंग. ओके. हे खतम होणार आहे एक ना एक दिवस. त्यामुळे रूल नंबर 16 तुम्हाला सांगतोय की ट्रेडिंग मध्ये तुम्हाला भावना शून्य राहावं लागेल, आणि कशावरती विश्वास ठेवावा लागेल, आणि कुठल्या गोष्टीवर काम करावं लागेल? फॅक्ट्स आणि रूल्स, जे आपले रिस्क मॅनेजमेंट रूल आहेत, मनी मॅनेजमेंट रूल आहेत, जे टेक्निकल अनालिसिस आपण शिकवतो एकदम सोप्या शब्दामध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये, त्याच्यावरती विश्वास ठेवून ट्रेड करा डेफिनेटली. ठीक आहे. तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार. तुमची विश, तुमचा होप, तुमची आशा, तुमचं वाटणं अजिबात तुम्हाला पुढे नेणार नाही. ओके. आणि हेच सांगतं रूल नंबर 16. ओके. सो आय होप तुम्हाला रूल नंबर 16 जो आहे हा समजला असेल. ओके. सो नेक्स्ट आपण जाऊया रूल नंबर 17ला. रूल नंबर 17 आपला काय सांगतोय बघा. ओके. जस्ट अ मिनिट. हे जे ड्रॉइंग आहेत हे मी रिमूव्ह करते. येस.
बघा, रूल नंबर 17 जो आहे हा काय सांगतोय आपल्याला, मनी इज मेड बाय डिस्काउंटिंग द ऑब्वियस अँड बेटिंग ऑन अनएक्सपेक्टेड. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, बघा काय सांगितलेलं आहे, किंवा थोडक्यात ह्या 17 नंबर रूल मध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा एखाद्या गोष्टींची चर्चा जास्त होते, ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट जेव्हा जास्त गाजते, तेव्हा ती फ्लॉप होते. स्टॉक मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जर एखादी गोष्ट खूप गाजत असेल ना, तर डेफिनेटली ती फ्लॉप होण्यासाठी गाजणार आहे. कारण की मार्केटमध्ये अशा गोष्टी तयार केल्या जातात, त्यांना ऑब्वियस केलं जातं, आणि ऑब्वियस केल्यानंतर त्यांचा ट्रेंड जो आहे हा काय केला जातो, चेंज केला जातो. दोन एक्झाम्पल्स परफेक्ट, पेटीएमचा आयपीओ, त्यानंतर कुठला आयपीओ सगळ्यात फेमस जो झाला, LICचा आयपीओ. ठीक आहे, खूप गाजला, ऑब्वियस झाला, काय झालं, फ्लॉप. लक्षात आलं. सेम हॅपन्स इन द चार्ट. चार्ट मध्ये पण सेम असंच होतं. काय होतं बघा, असे ट्रेड्स जे सर्वांना वाटतं की साहजिकरित्या काम करतील, ते कामच करत नाहीत. तेव्हा जास्तीत जास्त लोकांना असं वाटू लागतं की बाबा येस, ब्रेकआउट झालाय, मार्केट आता वर जाणार आहे, साहजिक आहे, इथनं त्याला वरच जायला पाहिजे, पर्याय नाही आहे. तेव्हा ते बरोबर रिव्हर्स फिरतात. ओके, वाटतं ना तुम्हाला, तर तुम्हाला पर्सनली असं वाटत असतं की बाबा नाही, मार्केट इथनं वर जाईल, मार्केट रिव्हर्स होत. का होतं असं? कधी तुम्ही अंदाज लावलाय या गोष्टींचा, मार्केट फिरतंय का होत असेल असं? कारण जेव्हा ट्रेड सर्वांसाठी साहजिक झालेला असतो, तेव्हा त्या गोष्टीला खूप वेळ झालेला असतो. मार्केटमध्ये दोन टाईप्सचे लोक आहेत. एक जे आहेत हे इन्स्टिट्यूशनल लोक आहेत, इन्स्टिट्यूशनल बायर्स ज्यांना आपण म्हणतो, हेवी प्रमाणात ज्यांचं बाईंग सेलिंग असतं, ट्रेडिंग असतं, ते लोक. आणि एक ग्रुप आपण त्यांना देऊया, आणि बी ग्रुप जो आहे हा आहे रिटेल ट्रेडर्स. ओके, जे इन्स्टिट्यूशन्स वाले असतात हे ऑलरेडी ट्रेड करून बसलेले असतात, आणि ह्यांच्या मुवमेंट्स आपण बघतो. आणि जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप वेळ झालेला असतो, साहजिक झालेला असतो तो ट्रेड. अरे सगळ्यांच्या जेव्हा नजरेत येणार, ऑब्वियस आहे ना, नॉर्मल झालाय तो ट्रेड, असं काय फार एक्सक्लुझिव्ह आहे का त्यामध्ये ट्रेड करून प्रॉफिट मिळवण्यासारखं? ऑब्विसली नॉट. ओके, त्यामुळे जेव्हा ट्रेड साहजिक झालेला असतो ना, तेव्हा खूप वेळ झालेला असतो. कारण की हे जे इन्स्टिट्यूशन्स वाले असतात, ज्यांचा हेवी, मोठ्या मोठ्या बल्क क्वांटिटीज मध्ये बाईंग आणि सेलिंग असतं, तेव्हा ते प्रॉफिट बुक करणार असतात, आणि मार्केट काय होतंय, रिव्हर्स होतंय. ओके, बघा, विनिंग ट्रेडर्सची अशा ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक करण्याची वेळ झालेली असते, आणि तेव्हा अनप्रॉफिटेबल ट्रेडर घुसतो आणि ट्रेंड रिव्हर्स होतो. बरोबर आहे ना. मोठे मोठे लोक ऑलरेडी पैसा कमवून बसलेले असतात. ठीक आहे, ऑलरेडी त्यांच्यासाठी मार्केट वर गेलेलं असतं, आणि आपण बघतो इथं टॉपला, आपण इथं टॉपला बघतो, एक्सायटेड होतो, आपण बाय करतो, अरे त्यांनी एवढं प्रॉफिट मिळवलंय ना, ते काय करणार आता, सेल करणार. आणि त्यांच्या क्वांटिटीज म्हणजे आपल्यासारख्या काय 1 करोड 2 करोड असतात का? नॉट ॲट ऑल. म्हणजे प्रॉफिटच असतं 100 करोड. विचार करा, त्यांनी जेव्हा सेल करणार, त्यांनी जेव्हा त्यांचं प्रॉफिट बुक करणार, ऑब्व्हियस आहे ना, मार्केट खालीच येणार आहे. लक्षात येतंय का तुमच्या? येस. मग त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींकडे फोकस करायचा आहे आता, की एकतर जे खूप ऑब्विस झालेलं आहे, तिथे काय होणार आहे, ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट, इन्स्टिट्यूशन्सच्या रूल्सनुसार तुम्हाला बाय आणि सेलला उतरावं लागेल. आणि इट्स नॉट अन प्रमोशन, पण एक गोष्ट सांगते, की त्यासाठीचा एक जो कोर्स असणार आहे, हा लवकरच आम्ही घेऊन येत आहोत ट्रेड माइंड एज्युटेकच्या तर्फे. आणि संपूर्ण मराठी भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने आम्ही तो जो काय कोर्स आहे तो तुम्हाला रिव्हील करणार आहोत लवकरच, की बाबा इन्स्टिट्यूशन्स कोणत्या लेवलला बाईंग आणि सेलिंग करतात. सो त्यामुळे तुम्हाला रूल नंबर 17ची काळजी करायची काही गरज नाही आहे. तिथे तुम्हाला इझिली गोष्टी समजून जातील. ओके, फक्त सध्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की हे काम होतं तर हेवी बाईंग आणि सेलिंगच्या क्वांटिटीजमुळे, जे लोक इन्स्टिट्यूशनल बायर्स आणि सेलर्स आहेत, त्यांच्यामुळे काय होतं, की बाबा ट्रेंड हा आधीच कॅप्चर होतो, आणि जेव्हा आपण बाय सेल करतो, ट्रेंड काय होतो, रिव्हर्स होतो. ठीक आहे, हेच सांगतोय आपला रूल नंबर 17. सो आय थिंक रूल नंबर 17 हा तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, देन आता आपण जाऊया रूल नंबर 18 कडे.
डीप मिनिंग आहे रूल नंबर 18चा. आणि हा मला वाटतं प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे, आणि फक्त समजूनच नाही तर फॉलो सुद्धा करायला पाहिजे. कारण की मार्केटमध्ये लॉसेस पण या कारणामुळे होतात भरपूर लोकांचे. ठीक आहे. काय आहे बघा रूल नंबर 18. अ लॉसिंग ट्रेड कॉस्ट यू मनी, बट लेटिंग अ लॉसिंग ट्रेड गेट टू फार आउट ऑफ हँड कॅन कॉज यू टू लूज युअर नॉट. ओके. बघा काय सांगितलेलं आहे, हे एवढं मोठं सेंटेन्स इंग्लिशमध्ये आहे, डोंट वरी. ठीक आहे. बघा काय सांगितलेलं आहे. एक ट्रेडर जो आहे हा लॉसेस नंतर कमबॅक करू शकतो, कारण की लॉस होणे हा मार्केटचा अविभाज्य भाग आहे. बरोबर आहे ना. अरे प्रत्येक सायकोलॉजीमध्ये आपण हे सांगतो, लॉसेस पार्ट अँड पार्शल ऑफ द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटचा भागच आहे लॉस होणे, प्रॉफिट होणे. बरोबर आहे ना. त्यामुळे एक जो ट्रेडर आहे, जर त्याला लॉस झाला तर ठीक आहे, एक लॉस झाला चलो, तो कमबॅक करू शकतो ना. कमबॅक म्हणजे काय, परत रडारवरती आणि परत ट्रेडिंग करणे. ठीक आहे. कारण की त्याला माहित असतं की लॉस होतोय, ठीक आहे, रिकवर होईल. ओके. पण एक ट्रेडर त्याचा कॉन्फिडन्स लॉस झाल्यावर कधीही कमबॅक करू शकत नाही. किती डीप मिनिंग आहे हे समजून घ्या. बघा एका साईडला आहेत पैसे, बरोबर आहे ना, मनी. आणि एका साईडला आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आणि या दोन्ही मध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ही आहे कॉन्फिडन्स. जर माणसाला कॉन्फिडन्स असेल तर तो कुठेही कसंही कुठल्याही क्षणी उभा राहू शकतो. त्याच्याकडे पैसे असू देत नसू देत, तो झिरो असू देत, डझंट मॅटर, काही फरक पडत नाही त्याला. कारण की त्याच्याकडे एक खूप मोठी गोष्ट असते, ती म्हणजे त्याची जिद्द, त्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. पण भलेही एका माणसाकडे ढीग पैसा आहे, ढीग त्याचं कॅपिटल आहे, ढीग त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, पण त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे, त्याला आत्मविश्वासच नाही आहे स्वतःवरती. तो करेल का ट्रेडिंग? तो ट्रेडिंग चलो उभा राहील का कुठेतरी? तो काहीतरी तो करू शकेल का स्वतःच्या पायावर? नाहीच करू शकणार. लक्षात येते का? त्यामुळे ट्रेडिंग मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती आहे कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास, आपलं धैर्य. ठीक आहे. ह्याला कधीही हरू देऊ नका. कारण की हे जर तुम्ही हारला ना, तुम्ही फील्ड सोडून द्याल ट्रेडिंगचे. आणि आपल्याला ते कधीच करायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज कॉन्फिडन्स स्वतःचा कधीच घालवू नका. आणि कॉन्फिडन्स कधी जातो माहिती आहे तुम्हाला? चलो मी एक्झाम्पल देते तुम्हाला. ठीक आहे. बघा माझं कॅपिटल आहे 10,000. ठीक आहे. आज मी एक ट्रेड केलाय असं पकडेन, आणि मला लॉस झालाय किती, 500 रुपये. ठीक आहे, इट्स नॉर्मल ना. बरोबर आहे. मी एक थोड्या दिवसानं पुन्हा ट्रेड करू शकेन. जर मी स्विंग ट्रेडिंग करत असेल तर मी पुन्हा थोड्या दिवसानं पुन्हा ट्रेड करेन. तर मी इंट्राडे करत असेल तर मुळात मी 500 रुपये रिस्क घ्यायलाच लावत नाही. मी असू नये तर अक्षय सर असू देत, आमचे मॅक्झिमम रिस्क असते 200 रुपये फक्त इंट्राडेला. सो चलो पकडूया आपण 200 रुपये जरी आपल्या हातातनं गेले, खूप मोठी असं कॉन्फिडन्स जाण्यासारखी अमाऊंट गेली आहे आपल्या हातातून, की बाबा म्हणजे आता काय होणार, कसं होणार, खूप पैसे गेलेत, असं काय झालंय का? नाही ना. ओके. येस. आता बघा दुसऱ्या साईडला, आता मी स्विंग ट्रेडिंग करते असं पण पकडूया आपण, आणि मला लॉस झालाय 4,000. ओके. आता काय होणार आहे? आता माझा कॉन्फिडन्स थोडासा कुठेतरी ढळायला सुरू होणार आहे. बरोबर ना. 4,000 म्हणजे जवळपास अर्धे पैसे गेल्यात जमात माझे. किंवा इंट्राडेला मी पकडून चालते, मला लॉस झाला 2,000. जरासा कॉन्फिडन्स हल्ला. करेक्ट. का हल्ला माहितीये तुम्हाला? कारण की बिग लॉस झाला. स्मॉल लॉसेस इज ओके, छोटे छोटे लॉसेस होणे ठीक आहे. पण जेव्हा मोठा लॉस होतो, बिग लॉस होतो ना, तेव्हा खरा कॉन्फिडन्स जायला सुरू होतो. लक्षात येत आहे तुमच्या? आता सेकंड डेला पुन्हा 4,000 गेले, संपले आहे, मी झिरो, आय एम झिरो ना. काय 2,000 मी काय करू? स्विंग ट्रेडिंग घंटा करणार आहे मी 2,000? संपलेच ना पैसे माझे. इथं पण माझे इंट्राडेला परत एक 2,000 गेले. इथं तर मी 50% अमाऊंट घालवल्या 2 दिवसात, मी 50% घालवल्या. मग ह्याच्यापेक्षा डेंजरस कुठली गोष्ट आहे सांगा मला, की 2 दिवसात मी 50% कॅपिटलच संपवते पूर्ण. इथं म्हणतात कॉन्फिडन्स जाणे, कारण की आपण कंटिन्युअसली पैसे घालवायला लागलोय. मग असं तुम्ही किती वेळा त्या बँक अकाउंट मधनं घेणार आणि घालवणार? मग तुम्हाला ही फेज का नाही आवडत?
500 रुपये ओके आहे, 200 रुपये ओके आहे. 200 रुपये गेल्यावर काय मोठा फरक पडला का आपल्याला? नाही पडला. पण 2,000 गेल्यावर अरे पडणार ना फरक, शेवटी पैसे आहेत. लक्षात येत आहे का? आणि हे जर प्रॉफिट झालं तर आपला कॉन्फिडन्स वाढणार, पण हे जर लॉसेस झालं तर ऑब्व्हियस कॉन्फिडन्स खाली येणार. आणि त्यात आणि एवढे मोठे लॉसेस जर होत असतील तर कॉन्फिडन्स झिरोच होणार आहे. मग तो कधीही कमबॅक करू शकणार नाही. लक्षात येत आहे का तुमच्या? येस. मग स्मॉल लॉसेस पासून बिग लॉस वाढवत जाणे हे इमोशनली आणि फायनान्शियली दृष्टीने महागात पडू शकते. कारण की दोन्ही वेने आपण शून्य होणार आहे. बघा तुम्ही इथे प्रत्येक जण ऑब्व्हियसली इथं इमोशनल होणार आहे. आपण काय दगड नाही आहोत किंवा रोबोट नाही आहोत. मी इथं सांगणार की इमोशनल होऊ नका, होऊ नका. ऑब्व्हियस गोष्ट आहे, पैसे जातात, इमोशनल होणार माणूस. बरोबर आहे ना? आणि फायनान्शियली दृष्ट्या तर खूप मोठा फरक पडणार आहे आपल्याला. कारण की पैसेच जाणार आहेत, कॅपिटलच संपणार आहे. सारखं किती ऍड करत बसणार तुम्ही? म्हणजे ह्या दोन्ही मार्गामधून आपल्याला काय व्हायला लागलाय? खूप मोठा फरक पडायला लागलाय. मग हे करतायच कशाला? गरज आहे का करायची? बघा आपला लॉस सुरुवातीलाच स्टॉप लॉस लावून थांबवण्याची सवय लावून घ्या ना. मार्केटमध्ये दिली आहे ना फॅसिलिटी स्टॉप लॉस. एवढं प्रत्येक ब्रोकरकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे स्टॉप लॉस लावणे, ऑर्डर्स लावणे. काढलंय ना त्यांनी ती सिस्टम. तर थांबवा तुमचे लॉसेस. जेव्हा तुम्ही खूप मोठे लॉसेस करणार आहे ऑब्व्हियसली तुम्ही नर्वस होणार आहात. पण ते जर तुमचे लॉसेस छोटे असतील, स्मॉल लॉसेस असतील, तर तुम्ही रिकवर होऊ शकता, तुम्ही कमबॅक करू शकता. कारण की स्मॉल लॉस करणे तो रिकवर करणे इज ओके. काय फार मोठा आपल्याला बेअर नाही करायला लागत आहे. पण जर तुम्ही बिग लॉस केला तर अवघड आहे ना ती गोष्ट. पुन्हा शून्यातनं सुरुवात झाली. मग त्यामुळं काय कुठलीही सवय लावून घ्या. रूल नंबर 18 आपल्याला काय सांगतोय? स्टॉप लॉस लावायला शिका. सुरुवातीलाच इनिशियलीच लॉसेस छोटे ठेवायला शिका. छोटे म्हणजे एवढे पण छोटे नाही, नॉर्मली ठेवायचे. ठीक आहे. क्वांटिटीज मेंटेन करायच्या, नंबर ऑफ शेअर्स मेंटेन करायचे, स्टॉप लॉस लावायचा. ह्या दोन्ही जरी गोष्टी तुम्ही पाळल्या ना भरपूर झालं, भरपूर म्हणजे भरपूर झालं. मग हे तरी करा ऍटलिस्ट. हेच सांगतोय आपला रूल नंबर 18. लक्षात येतंय? काय सांगतोय? स्मॉल लॉसेस करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. करा म्हणजे करा, नाही झाले तर इट्स ओके. ठीक आहे. पण बिग लॉसेस चालणार नाहीत. आणि बिग लॉसला थांबवण्यासाठी तर पहिल्यांदा तर स्टॉप लॉस लावायची सवय लावाच तुम्ही. क्वांटिटीज प्लीज मेंटेन करा, शेअर्स नंबर ऑफ शेअर्स प्लीज मेंटेन करा. पैसे जे आहेत ते जर गेले ना तर खूप मोठा कॉन्फिडन्स पण जाणार, आणि कॉन्फिडन्स गेल्यानंतर तुम्ही परत कमबॅक करणार नाही. बरोबर आहे ना? येस. त्यामुळे रूल नंबर 18 सांगतोय स्टॉप लॉस मेंटेन करा. सो असे होते आपले 3 रूल्स. 16, 17 आणि 18. 16 मध्ये ऍज अ समरी पॉइंट आपल्याला काय सांगितलंय? भावना शून्य राहा. ठीक आहे. फॅक्ट्स वरती प्राइस ऍक्शन, टेक्निकल अनालिसिस वरती स्प्रेड करा. पोझिशन साइजिंग मेंटेन करा. क्वांटिटीज नियमात घ्या. बिग लॉस पासून वाचा. आणि रूल नंबर 18 मध्ये पण तेच सांगितलं होतं, स्मॉल लॉसेस आर ओकेज. किंवा स्टॉप लॉस लावून ते तुम्ही मेंटेन करू शकता. तर तुम्ही कमबॅक करू शकता. कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नका प्लीज. आणि 17 मध्ये हे सांगितलेलं आहे की बाबा इन्स्टिट्यूशन्स बाईंग आणि सेलिंगकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. पूर्ण ट्रेंड वरती गेल्यावरती लास्ट मुमेंटला जेव्हा खूप वेळ झालेला असतो तेव्हा ट्रेड करायचा नाही. आणि यासाठी मी ऑलरेडी बोललेले आहे की आम्ही एक नवीन कोर्स घेऊन येत आहोत. ठीक आहे. जो तुम्हाला खूप मदत करेल. येस. सो दिस इज ऑल अबाउट 3 रूल्स ऑफ ट्रेडिंग हॅबिट्स. 39 जे रूल्स आहेत मोस्ट पॉवरफुल स्टॉक मार्केट मधले. ओके. येस.